राष्ट्रसंत राजाराम कैकाडी महाराज जयंती उत्साहात साजरी। वारकरी संप्रदायातील थोर राष्ट्रसंत राजाराम कैकाडी महाराज यांची जयंती चंदनजिरा येथील सार्वजनिक एकात्मता सामाजिक संघटनेच्या वतीने सुंदरनगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी चंदनजिरा सुंदरनगर परिसरातील सर्व समाज बांधवांची उपस्थिती होती। सर्वप्रथम संत कैकाडी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। संत कैकाडी महाराज यांनी समाजातील वंचित घटकांना आपल्या भजन अभंगाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे काम करत पंढरीच्या विठ्ठलाची निश्चिम भक्ती करत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केले। विशेष म्हणजे आपले सर्वांचे आराध्य दैवत श्री विठ्ठलच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आपण सर्व पंढरपूरला जात असतो आणि तिथे गेल्यानंतर प्रत्येक वारकरी हा संत कैकाडी बाबा यांच्या मठात राहतो, असं एवढं मोठं कार्य त्यांनी समाजासाठी केले, अशी माहिती प्रमुख उपस्थिती लाभलेले लक्ष्मण घनवट यांनी आपल्या मनोगतातून दिली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्यासह चेतन गुजर, संजय पवार, गणेश इंचे, शुभम जाधव, रामेश्वर अंबोरे, फिरोज खान, अक्षय बंचिले, अनिल इंगोले, गजानन चव्हाण, आदिनाथ पाटोळे, सूरज पवार, आकाश काजळे, सुनील घोंगडे, लक्ष्मण घनवट, यश अंबोरे, सुरेश आठवले, अक्षय जटावाले यांच्यासह इतरांची उपस्थिती होती। वारकरी संप्रदायातील थोर असे संत कैकाडी महाराज यांची आज जयंती। या जयंतीनिमित्तानं चंदनजिरा येथील सुंदरनगर येथे सर्व मित्रपरिवार आणि सार्वजनिक एकात्मता सामाजिक संघटनेच्या वतीनं संत कैकाडी महाराजांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही आज एकत्रित झालो आहोत। ज्या संत कैकाडी महाराजांनी सर्व जाती धर्माला एकोप्याची जी भावना दिली, जे अभंग लिहिले, भजन रचले, त्या भजनातून त्यांनी या महाराष्ट्राला आणि या देशाला सर्वांना एकत्रित राहण्याचं आणि जो पंढरीचा पांडुरंग आहे की ज्याच्यावर आपल्या महाराष्ट्राची श्रद्धा आणि आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगावर त्यांनी नितांत असं प्रेम केलं आणि त्या पांडुरंगाच्या चरणी त्यांनी नतमस्तक होत इथला जो कैकाडी समाज आहे त्या कैकाडी समाजात जन्म घेऊन त्यांनी त्या कैकाडी समाजाचा उद्धार केला आणि त्या समाजात त्यांनी जन्म घेतला व त्यांनी या समाजाचा उद्धार केला। आणि सर्वांना मला सांगावं एक अभिमान वाटेल की ज्यावेळेस आपण पंढरपूरमध्ये जातो त्या पंढरपूरमध्ये गेलेला प्रत्येक माणूस, प्रत्येक वारकरी हा संत कैकाडी महाराजांच्या मठात राहतो। म्हणजे विचार करा, संत कैकाडी महाराज यांचं किती मोठं कार्य या महाराष्ट्राला आणि वारकरी संप्रदायाला दिलेलं आहे। काय नाव आपलं? माझं नाव लक्ष्मण घनवट, सामाजिक कार्यकर्ता।